हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस होते. गावात संध्याकाळ झाली की सगळीकडे धुकं आणि मातीचा सुगंध पसरायचा. मी म्हणजे समीर कॉलेज संपून नुकताच गावात परत आलो होतो. शहरात 4 वर्ष राहिल्यानंतर गाव खूप बदललेलं वाटत होतं. एक गोष्ट अजूनही तशीच होती. आमच्या शेजारी राहणारी माधवी काकीचं वय 40च्या आसपास असेल. गोरा रंग, मोठे डोळे, शांत चेहरा आणि नेहमी साडीमध्ये साधं राहणं. गावातल्या सगळ्या बायका त्यांना आदराने बघायच्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर कायम एकटेपणाची सावली दिसायची. त्यांचे नवरे दुबईला कामाला होते. वर्षातून एकदा घरी यायचे, त्यामुळे काकी बहुतेक वेळा एकट्याच असायच्या. त्या दिवशी संध्याकाळी जोराचा पाऊस सुरू झाला होता. मी घराच्या ओट्यावर बसलो होतो. तेवढ्यात काकींचा आवाज आला, "समीर, जरा मदत करशील का रे?" मी पटकन उठलो. त्यांच्या घराच्या अंगणात पाणी साचलं होतं आणि कपड्यांची दोरी तुटली होती. "हो काकी, मी करतो." मी पावसात भिजत दोरी बांधायला लागलो. काकी दारात उभ्या होत्या. त्यांच्या हातात गरम चहाचा कप होता. "एवढ्या पावसात भिजशील, आधी चहा घे." मी हसत कप घेतला. गरम चहाचा वाफेळलेला सुगंध आणि बाहेर पडणारा पाऊस, वातावरण वेगळंच होतं. काकी शांतपणे मला बघत म्हणाल्या, "शहरातून आल्यावर गाव कंटाळवाण वाटत असेल ना?" "नाही काकी, इथली माणसं खरी वाटतात." हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. त्या दिवसानंतर माझं रोजच काकींकडे जाणं सुरू झालं. कधी बाजारातून सामान आणणं, कधी मोबाईलमध्ये फोटो काढून घेणं, तर कधी फक्त गप्पा मारणं. एक दिवस मी त्यांच्या घरात गेलो तर त्या जुन्या फोटो बघत बसल्या होत्या. "काय झालं काकी?" त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. "कधी कधी खूप एकटं वाटतं रे." मी काही बोललो नाही, फक्त त्यांच्या जवळ बसलो. त्या रात्री पहिल्यांदाच मला जाणवलं, काकी फक्त शेजारी नव्हत्या, त्यांच्या मनात खूप वेदना दडल्या होत्या. दुसऱ्या दिवशी गावात जत्रा होती. मी मित्रांसोबत जाणार होतो, पण काकी एकट्याच अंगणात बसलेल्या दिसल्या. "काकी, तुम्ही नाही येणार जत्रेत?" त्या हलकसा हसल्या. "एकट्याने काय जायचं?" मी क्षणभर विचार केला आणि म्हणालो, "चला ना माझ्यासोबत." त्या थोड्या संकोचल्या, पण शेवटी तयार झाल्या. जत्रेत रंगीबेरंगी लाईटची, गाणं आणि गर्दी होती. काकी खूप दिवसांनी मनापासून हसताना दिसत होत्या. त्यांनी बांगड्या घेतल्या, गरम भजी खाल्ली आणि माझ्यासोबत फोटोही काढले. रात्री परतताना अचानक वीज गेली. रस्ता अंधारात बुडाला. काकी घाबरून माझ्या हाताला धरून म्हणाल्या, "समीर, हळू चल रे." त्यांच्या हाताचा तो हलकासा स्पर्श माझ्या मनाला वेगळाच काहीतरी निर्माण करून गेला. घरी पोहोचल्यावर त्यांनी हात जोडला, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावना दिसत होती. "आज खूप छान वाटलं." त्या हळू आवाजात म्हणाल्या. मीही शांतपणे हसलो. त्या रात्री मला झोपत लागली नाही. बाहेर पाऊस पडत होता आणि मनात माधवी काकींचं हसू सतत फिरत होतं. रात्री जवळपास 11 वाजले होते. बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट होत होता आणि गावात सगळीकडे शांतता पसरली होती. मी मोबाईलवर गाणे ऐकत पडून होतो. तेवढ्यात फोन वाजला. स्क्रीनवर नाव दिसलं, माधवी काकी. एवढ्या रात्री त्यांचा फोन पाहून मी थोडासा घाबरलो. "हॅलो काकी." त्यांचा आवाज थरथरत होता. "समीर, जरा येशील का रे? मला खूप भीती वाटते." मी काहीही विचार न करता रेनकोट घातला आणि त्यांच्या घराकडे धावत निघालो. दार उघडं होतं. आत गेलो तर लाईट गेलेली होती. फक्त मेणबत्तीचा मंद प्रकाश पसरला होता. काकी खिडकीजवळ उभ्या होत्या. केस थोडे विस्कटलेले, डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. "काय झालं?" त्या हळू आवाजात म्हणाल्या. "मागच्या अंगणातून कुणीतरी फिरत होतं असं वाटलं." मी टॉर्च घेऊन सगळे अंगण तपासलं, पण तिथे कुणी नव्हतं. "काकी, कुणी नाहीये. तुम्ही घाबरलात फक्त." त्या शांत झाल्या. मग मला टॉवेल देत म्हणाल्या, "पूर्ण भिजलास, थांब, मी चहा करते." मी सोफ्यावर बसलो. बाहेर पाऊस कोसळत होता. घरात फक्त मेणबत्तीचा प्रकाश आणि चहाचा सुगंध. काकी 2 कप घेऊन आल्या. माझ्या समोर बसल्या, पण आज त्या नेहमीपेक्षा जास्त शांत वाटत होत्या. थोड्या वेळाने त्या अचानक म्हणाल्या, "समीर, तुला कधी असं वाटतं का की माणूस गर्दीत अजूनही एकटा असतो?" मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात दडलेलं दुःख स्पष्ट दिसत होतं. काकी त्या हलकसं हसल्या. "तुझ्या काकांनी सुरुवातीला खूप प्रेम दिलं, पण नंतर फक्त पैसे पाठवणं म्हणजे संसार असं त्यांना वाटू लागलं." त्यांच्या आवाजात वेदना होती. "घर मोठं आहे, पण 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 मन रिकामं आहे रे." मी शांतपणे ऐकत होतो. पहिल्यांदाच त्या मन मोकळं करत होत्या. "कधीकधी वाटतं कुणीतरी फक्त जवळ बसावं, काही बोलू नये, पण सोबत असावं." हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या मनात अचानक त्यांच्याबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण झाली. मी हळूच म्हणालो,
तुम्ही एकट्या नाही आहात काकी. त्या माझ्याकडे पाहत राहिल्या. बाहेर वीज चमकली आणि क्षणभर घर उजळलं. त्या क्षणी आमच्या नजरा एकमेकांत अडकल्या. काकीने हळूच विचारलं, समीर तू माझ्याशी एवढा चांगला का वागतोस? मी उत्तर देऊ शकलो नाही, कारण मलाही त्यांचं उत्तर समजत होत नव्हतं. क्षणभर शांतता पसरली. मग त्या उठल्या आणि कप ठेवताना त्यांचा पाय घसरला. मी पटकन त्यांना पकडलं. त्या थेट माझ्या जवळ आल्या. त्यांच्या केसांचा सुगंध, चेहऱ्यावर पडणारा मेणबत्तीचा प्रकाश. माझं हृदय जोरात धडधडत होतं. काकी काही क्षण माझ्या हातातच थांबल्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, तुझ्यासोबत असलं की सुरक्षित वाटतं. त्या रात्री पाऊस खूप पडत होता, पण माझ्या मनात मात्र त्याहूनही मोठं वादळ सुरू झालं होतं. मी घरी पोहोचलो, पण काकींचे शब्द सतत कानात घुमत होते. तुझ्यासोबत असलं की सुरक्षित वाटतं. दुसऱ्या दिवसापासून गावात काहीतरी बदलत होतं. मी कुठेही गेलो तरी काही लोक माझ्याकडे बघून कुजबूज करायचे. चहाच्या टपरीवर बसलो तरी 2-3 जण हसत माझ्याकडे पाहायचे. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण संध्याकाळी मात्र माझा मित्र निलेश थेट म्हणाला, समीर गावात तुझं आणि माधवी काकींचं नाव घेतलंय. मी चिडून म्हणालो, लोकांचं कामच आहे बोलणं. तो शांतपणे म्हणाला, पण जपून राहा रे, गाव लहान आहे. त्यांचं बोलणं मनाला लागलं. त्या दिवशी मी काकींकडे गेलो नाही. रात्र झाली तरी मन बैचेन होतं. शेवटी स्वतःलाच न थांबवता मी त्यांच्या घराकडे निघालो. दार अर्धवट उघडं होतं. आत गेलो तर काकी अंगणात एकट्याच बसल्या होत्या. त्यांच्या हातात जुना फोटो होता. काकी त्या दचकल्या. आज आला नाहीस म्हणून वाट पाहत होते. त्याच्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. मी हळूच विचारलं, गावात लोक बोलतायत, तुम्हाला त्रास होतोय का? त्या काही क्षण शांत राहिल्या. मग हलकंसं हसल्या. लोकांना बोलायला विषय हवा असतो, पण आयुष्य त्यांच्यासाठी थांबत नाही. मी त्यांच्या शेजारी बसलो. थंड वारा वाहत होता. दूर कुठेतरी मंदिराची घंटी वाजत होती. काकी अचानक म्हणाल्या, समीर तुला माझ्याबद्दल खरंच काय वाटतं? मी तपकलो. हा प्रश्न मी स्वतःलाच अनेकदा विचारला होता. त्याच्याबद्दल आकर्षण होतं, पण त्याहूनही जास्त एक जिव्हाळा होता. मी हळू आवाजात म्हणालो, तुमच्यासोबत असलं की शांत वाटतं. त्यांच्या डोळ्यात चमक आली. त्या काही क्षण माझ्याकडे बघत राहिल्या. मग पहिल्यांदाच त्यांनी स्वतःचा हात माझ्या हातावर ठेवला. खूप वर्षांनी कोणीतरी माझं मन समजून घेतलं. त्या शब्दात इतकी वेदना होती की माझं मन भरून आलं. तेवढ्यात अचानक जोराचा वारा आला आणि अंगणातला दिवा बंद झाला. अंधार पसरला. काकी माझ्या आणखी जवळ आल्या. समीर मला भीती वाटते. मी त्यांचा हात घट्ट धरला. त्या क्षणी आमच्यातलं अंतर पूर्णपणे कमी झालं होतं. काही वेळ दोघंही शांत होतो. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, जर मी तुला आयुष्यात थांबायला सांगितलं तर थांबशील? माझं हृदय जोरात धडधडू लागलं. हा प्रश्न फक्त नव्हता, त्यांच्या आयुष्याचा निर्णय होता. मी काही बोलणार इतक्यात बाहेर कुणाचा पावलांचा आवाज आला. काकी घाबरून उठल्या. दरवाजाजवळ कोणीतरी उभं होतं आणि पुढच्या क्षणी आवाज आला, माधवी दार उघड. तो आवाज त्यांच्या नवऱ्यांचा होता. दाराबाहेर माधवी काकींचे नवरे उभे होते. काकींच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होते. माझं हृदय जोरात धडधडत होतं. त्यांनी पटकन डोळे पुसले आणि दार उघडलं. दारात उभे असलेले विनायक काका थकलेले दिसत होते. चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा, पण डोळ्यात संशय. एवढ्या रात्री समीर इथे काय करतोय? क्षणभर शांतता पसरली. मी काही बोलण्याआधी काकी शांतपणे म्हणाल्या, लाईट गेली होती, मला भीती वाटत होती म्हणून बोलावलं. काकांनी माझ्याकडे पाहिलं. मग हळू आवाजात म्हणाले, ठीक आहे. मी तिथून निघून गेलो. पण त्या रात्री मनात खूप काही तुटलं होतं. पुढचे काही दिवस मी काकींपासून दूर राहू लागलो. गावातली चर्चा वाढत होत्या. लोकांनी कटाक्ष, कुजबूज सगळं त्रास देऊ लागलं. एक दिवस सकाळी काकी अचानक आमच्या घरी आल्या. त्यांच्या हातात एक डबा होता. समीर तुझ्यासाठी शेवयाची खीर केली. मी शांत उभा राहिलो. त्या हळू आवाजात म्हणाल्या, रागावलास? नाही काकी, पण आता अंतर ठेवलेलं बरं. हे ऐकताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कधीकधी आयुष्यात उशिरा भेटलेली माणसं खूप जवळची वाटतात, पण त्यांना मिळवणं नशिबात नसतं. माझ्याकडे उत्तर नव्हतं. त्या दिवसानंतर आमचं बोलणं कमी झालं. काही महिन्यांनी मला पुण्यात नोकरी मिळाली. गाव सोडण्याचा दिवस आला. मी बसस्टॉपवर उभा होतो. बस सुटायला काही मिनिटे बाकी होते. तेवढ्या दुरून माधवी काकी धावत येताना दिसल्या. त्यांच्या हातात छोटंसं पाकिट होतं. त्या माझ्यासमोर येऊन थांबल्या. हे ठेव. मी उघडून पाहिलं तर आत आपल्या जत्रेचे काढलेले फोटो होते. त्या फोटोच्या मागे त्यांनी लिहिलं होतं, काही नाती नावाशिवायही आयुष्यभर मनात राहतात. माझे डोळे पाणावले. बसचा हॉर्न वाजला. मी बसमध्ये चढलो.
खिडकीतून बाहेर पाहिलं तर काकी शांतपणे उभ्या होत्या, डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू. बस हळूहळू गाव सोडून पुढे निघाली आणि माझ्या आयुष्यातलं ते नातं अपूर्ण राहून कायम मनात कोरलं गेलं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.